रणधुंदार योद्धा दिसतोय। महाराष्ट्राच्या इतिहासात ज्याप्रमाणे राजा शिवछत्रपतींचं नाव सुवर्ण अक्षरानं लिहिलं जावं त्याचप्रमाणे नवी मुंबईच्या आणि रायगडच्या इतिहासात माझ्या स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचंही नाव हे सुवर्ण अक्षरानं लिहिलं जावं। त्या लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांना आणि त्या साहेबांसोबत 5 हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली। मग नामदेव शंकर घरत चिरले, रघुनाथ अर्जुन ठाकूर चिरले, केशव महादेव पाटील पागोटे, महादेव हिरा पाटील पागोटे व कमलाकर कृष्णा तांडेल पागोटे या 5ही हुतात्म्यांना त्रिवार वंदन करून या मैदानावरील धावत विवरण करण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल मी KJNच्या सर्व आयोजकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। घेऊन चालतोय मैदानावरती गौरी होममेकर्स, सोनू पाटील आणि प्रणाल वॉरियर्स टक्कर असेल, एक अस्तित्वाची टक्कर आहे। कारण प्रीमियर लीग म्हटलं ना तर खऱ्या अर्थानं आपल्या क्रीडा क्षेत्राचा, कलेचा, क्रिकेटचा दर्जा उंचावावा, यातून नवे रायझिंग स्टार जन्माला यावे। T20 का रणजी का इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हे मैदानावरती पाहायला मिळतोय। आणि आज कामोटे असेल, जुई असेल, नौपाडामधील कित्येक रायझिंग स्टार या KJN मधून घडलेले आहेत। तर KJN ट्रॉफी 2021 दरम्यान आमच्यासोबत आज जोडले जातील। मी तर असं म्हणतोय 27 फेब्रुवारीला मला रघुनाथ या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सन्माननीय अतिथींमधून आदरणीय आणि मान्यवर असतील, परंतु समालोचकांमधून मला ज्यांची प्रकर्षानं आठवण होतोय, समानार्थी शब्दांचा प्रचंड मोठा प्रगल्भ भांडार म्हणून ज्यांना संबोधलं जातोय, ज्ञानाचं। कारण आमच्याकडे फक्त मोजके शब्द असतील, परंतु ज्यांच्याकडे समानार्थी शब्दांचा प्रचंड मोठा ज्ञान आहे। आणि राजांच्या शिवचरित्रातून फक्त प्रेरणा मिळतोय, ऊर्जा मिळतोय, मात्र आपल्याला आयुष्य वाढवायचं असेल तर दशरथ पाटील यांचं समालोचन ऐकावं। कारण आयुष्यात त्याला आपल्याला टाइम दिलं जाईल। 5 षटकांचा सामना 25 मिनिटांमध्ये हा सामना पूर्ण झाला पाहिजे। क्वालिफाईड पंच मैदानावरती ट्रॅव्हल होत आहेत। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार, फलंदाजी मार्कवर असतील मयूर चिमणे आणि नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय समर पाटील प्रणाल वॉरियरचा। तर गोलंदाजी मार्कवर सचिन राऊंड द विकेटनं मारा करतोय। पहिल्या चेंडूला कडा प्रहार करतोय, पायचो आहे, उंची जास्त लांबी कमी, झेल टिपला जाईल का? इथं मात्र झेल भूमीला दान होतोय। तोपर्यंत 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण करतोय मयूर चिमणे। या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत। 2च्या घरात 1 चेंडू, गौरी होममेकरचा गोलंदाजी मार्कवर सचिन। कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती सचिननं खेळ दाखविला, तोच सचिन आणि क्रिकेट हे नातं फार जवळचं आहे आणि मोठं आहे। उंचावर मारलेला चेंडू, या वेळेला बरोबर गोलंदाजाच्या डोक्यावर मारलेला चेंडू लॉंग ऑफ कडे असणारा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय। पहिला हादरा, पहिला मोहरा गारद होतोय, पहिला शेळेदार बुर्जावरून कोसळला जातोय मयूर चिमणेच्या स्वरूपात। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। धन्यवाद। सचिन गोवारी पंच व चांगदेव गोवारी या वेळेला क्वालिफाईड पंच म्हणून कामगिरी पाहतायत। 2 राजे इथे जन्मले या कोकण भूमीवर। एक छत्रपती शिवाजी महाराज पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी गडावरती जन्मास आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जरी मध्य प्रदेश महूमधील असेल तरीही या आपल्या कोकणच्या आणि महाराष्ट्राचा आणि सह्याद्रीमध्ये ज्यांचा फार मोठं, कारण बहुआयामी विद्वान, आधुनिक भारताचे निर्माते आणि त्याचबरोबर भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, स्त्री उद्धारक, युगप्रवर्तक, बॅरिस्टर, वकील अशा बहुआयामी विद्वानाला मानवंदना आपल्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमानं दिली जातोय। आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल सचिन। पंचांच्या उजव्या हातानं राऊंड द विकेटनं मारा करतोय, जुई विलेज एंड कडून मारा करतोय। डावखुरा सलामीला आलेला फलंदाज अमर पाटील। अमर, क्रिकेट म्हणजे डावखुऱ्यांचा खेळ आहे सर पाटील सरकारांना आपण पाहतोय। आंतरराष्ट्रीय क्रिकेटची जर चाचपणी केली तर डावखुरे फलंदाज हे उजवे ठरलेले आहेत क्रिकेटमध्ये। उलटा चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फील्ड होईल तोपर्यंत 1 धावसंख्या काढण्याच्या नादामध्ये मात्र तू मै करता इथं धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये स्थिरावली जातोय। धावसंख्या धावपटलावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 3च्या घरामध्ये 2च्या घरामध्ये सोनू पाटील विपक्ष रवी कडू। असा सामना म्हटला तर वावगं ठरलं जाणार नाही। जोरदार कडा प्रहार कार्पेटच्या साह्यानं मारण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र जोरदार अपील केला जातोय। 3ऱ्या पंचाचा
तिसऱ्या पंचाची मात्र मागणी इथं होताना दिसेल. काय असेल निर्णय इथं पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आज माझ्यासोबत जोडले जातील, कारण मिश्किल हास्य एखाद्या क्रीडा रसिकाच्या आणि खेळाडूच्या चेहऱ्यावरती जर दिवसभरामध्ये आपल्याला जर नाराजी दिसत असेल आणि अचानकच दशरथ पाटील सरांचा आवाज जर त्याच्या कानावरती पडला तर त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या छटा लगेचच एक वेगळा अभिनय चेहऱ्यावरती सांगून जाणार. त्या समालोचन क्षेत्रातील विनोदी आणि 27 फेब्रुवारी का म्हटलं तर मराठी भाषा दिन. जगातील सर्वात जास्त मूलतत्व असणारी भाषा कोणती असेल, सधन भाषा कोणती असेल तर ती मराठी आहे. आणि या मराठी भाषा दिनालाही आज आपल्याला मला प्रकर्षानं दशरथ पाटील सरांची आठवण येत असतोय, कारण प्रचंड समानार्थी शब्द आणि शिकावं लहान मुलाकडूनही इथं या वेळेलाही आम्हाला आमच्या आयोजकांकडून या स्पर्धेचा नियम आहे. कामोठे जुई नौपाडा आणि या KJN प्रीमियर लीग मधील तिसरे पंच म्हणून स्क्रीनवरती आपल्याला साईप्रीत लाईव्ह चेंडूचं धावतं विवरण नको, सांस्कृतिक कोणताही कार्यक्रम असेल तर साईप्रीत लाईव्हच्या माध्यमानं तो कार्यक्रम प्रसारण करण्याची जबाबदारी स्वच्छ एक पारदर्शक भूमिका निभावताना दिसतोय. तर या वेळेला मात्र क्वालिफाईड पंच तिसऱ्या पंचाने इशारा दिला जातोय आणि मात्र हा फलंदाज होणार धावचीच्या स्वरूपात बाद. दोन बाद 4 धावा या धाव 4 चेंडू आणि 2 धावांची इथे या वेळेला गुणपटलावरती नोंद दिसतोय. तत्पूर्वी आता साऊंड मास्टरनं एक सुंदरशी ध्वनिफीत संचलित केली की श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात ओकुनी आग, देव माझा छत्रपती एकटा जगाचा बाप. या जगाच्या बापाला KJN प्रीमियर लीगच्या माध्यमानं मानवंदना दिली. तिसरा मात्र मधल्या फळीतील नव्हे तर पहिल्या फळीतील प्रतीक चिपळेकर या वेळेला मात्र फलंदाजी मार्कवर जातोय, पंचांकडून गाड घेतोय. तर या वेळेला सचिन मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटनं मारा करतोय पंचांच्या उजव्या हातानं. मध्यम गतीचा गोलंदाज, फुल टॉस चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू सीमारेषेकडे येताना दिसतोय. इथं अडवला जाईल तोपर्यंत एक आणि पाहता पाहता दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण होताना दिसतोय. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली जाणार आणि धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 4. निर्णायक चेंडू अजून फेकायचा आहे सचिनला. सोनू पाटीलनं संपूर्ण जबाबदारी ज्याच्याकडे गोलंदाजी मार्कवरती असताना सचिनकडे दिली. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एक. पुन्हा एकदा अतिशय सुरेख मारलेला चेंडू, चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. 1 धावसंख्या सहजगत्या पूर्ण केली. 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येबरोबर इथं षटकाची सांगता होतोय. पहिला षटक संपला जातोय. 6 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपतोय आणि धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 2 बाद 5च्या घरामध्ये. KJN प्रीमियर लीग 2021 आणि या 2021च्या कामोठे जुई नौपाडा या प्रीमियर लीग मधील आजच्या दिवसातील दुसरा सामना असावा. पहिला सामना अति फरकानं हरले बारक्या कांबळे याच्या टीमला पराभव पत्करावा लागला. म्हणजे कालचा दिवस, कालच्या दिवशी थांबलेला खेळ पुन्हा एकदा या दिवशी सकाळच्या सत्रात सुरू झाला आणि पहिला सामना होता तो अर्थात रोशन आणि त्याचबरोबर बारक्या कांबळे यांच्यामध्ये. बारक्या कांबळेला मात्र पराभव पत्करावा लागला. इथं रोशननं मात्र पुढच्या सामन्यामध्ये पदार्पण केलं. पाहायचं आहे या वेळेला 2 बाद झालेले आहेत. गौरी होम मेकर्स आणि प्रणाल वॉरियर्स दोन्ही टीम मधून सोनू पाटील. गौरी होम मेकर्सनं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं प्रणाल वॉरियर्सला. गौरव चिपळेकर फलंदाजी मार्कवर, गोलंदाज गौरव चिपळेकर. पाहायचं आहे प्रवीण चिपळेकर प्रतिस्पर्धी असेल प्रतीक चिपळेकर आणि या वेळेला गौरव स्वतःही खऱ्या अर्थाने याला प्रीमियर लीग म्हटली जातोय, कारण दोन्ही भाऊ प्रतिस्पर्धी टीम मधून खेळतायत. एक फलंदाजीसाठी तर एक गोलंदाजीसाठी. याला खेळ म्हटलं जातोय. मैदानावरती खेळताना खुन्नस असावी, मात्र मैदान सोडताना मैत्रीपूर्व संबंध असणं गरजेचं, त्याला खेळ म्हटलं जातोय. आणि म्हणूनच खेळामध्ये एकाग्रता आणि त्याचबरोबर सहनशीलता या गोष्टी असाव्या लागतात, दूरदृष्टी असावी लागतो. या तिन्ही गोष्टी गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांच्याकडे होते आणि म्हणूनच जगातील क्रिकेट मधील एक सर्वात मोठा योद्धा, ज्याला क्रिकेटचा देव असं संबोधलं जातोय,
पहिला चेंडू अतिशय उत्तम फेकला गेला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र एक संख्या प्राप्त केली. या एक धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत 6च्या घरात. 7 चेंडूंचा खेळ संपतोय. भीमा, भामा आणि इंद्रायणी ज्याप्रमाणे संत वाहत आहे त्याचप्रमाणे इथं धावफलक सुद्धा 1-1-1 या गतीनं जाताना दिसतोय. मोठे फटके अजूनही, परंतु इथं मात्र प्रतीक चिपळेकरच्या बॅटला सूर गवसला तर चौकार षटकारांच्या आतषबाजी पाहायला मिळेल. अवांतर चेंडू, दिशाहीन झालेला चेंडू या वेळेला स्वैर मारा घोषित करतायत क्वालिफाईड पंच आणि अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडणार. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 7च्या घरात. 7 धावसंख्या धावपटलावरती तर गोलंदाजी मार्कवर असणारा तो गोलंदाज गौरव चिपळेकर, तर प्रतिस्पर्धी खेळण्यासाठी असणारा अतिशय सुरेख लॉंग ऑनच्या दिशेनं ट्रॅव्हल केला. एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण करतोय. दुसऱ्या धावसंख्येचा निर्मला होणार. इथं मात्र कॉल नाकारला जाणार. एक धावसंख्येबरोबर 1-1-1 या गतीनं चालणारी, कासवाच्या गतीनं चालणारी धावसंख्या इथं गुणफलक दर्शवितोय 8च्या घरामध्ये. आतापर्यंत चेंडू 2 चेंडू म्हणजे आतापर्यंत 8 चेंडू संपलेले आहेत. 1 षटक आणि 2 चेंडू. 8 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 8च्या घरामध्ये. पाहायचंय काय होणार. आणि इथं मात्र जोरदार अपील केला. अपील केल्यानंतर अपीलला दाद दिली क्वालिफाईड पंचांना आणि पंचानं बोट उंचावला. इथं मात्र 3ऱ्या विकेटचं पतन होणार. 3रा बुरुजड हा सल्ला जाणार प्रणाल वॉरियर्स रविकडूच्या टीमचा. धन्यवाद. मृत्यू लोकात दुसरं कैलास शिखर मणिमल्लासुराचा वध करण्यासाठी स्वयंभू शिवशंभूनच अवतार घेतला आणि अखंड महाराष्ट्राची कुलदैवता खंडेरायाच्या चरणी ही एक सुंदरशी ध्वनिफीत संचलित केली. या वेळेला गौरव चिपळेकर गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेटनं मारा करतोय. डावखुरा फलंदाज अमर पाटीलसाठी सलामीला आलेला अमर अजूनही ज्याच्या बॅटला सूर गवसत नाही. हवेचा ओघ जरी पश्चिमेकडून असेल तरी इथं मात्र आपल्याला पाहायला मिळेल त्याचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय का अमर पाटील. गौरव चिपळेकर उर्पित चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. या वेळेला मात्र नजर कुठंतरी भरकटली जातोय. चेंडू सरळ जातोय. यष्टीरक्षक सचिन पाटीलच्या हातामध्ये निर्धाव. या वेळेला आतापर्यंत चेंडू संपले जात आहे. 4-5व्या चेंडूची फेकी करील सेकंड लास्ट गो गौरव चिपळेकर. खारघर एंड कडून मारा करतोय गौरव चिपळेकर. फुलटॉस चेंडू डीप मिड विकेट. सोनू मात्र चेंडूला पकडतोय. तोपर्यंत एक धावसंख्या सहजगत्या या वेळेला पूर्ण होतोय. एक धावसंख्येबरोबर पुन्हा एकदा एक धावसंख्येनं धावसंख्या वधारली जातोय. आमच्या सोबत स्कोरर, गुणलेखक, समालोचक, कॉमेडियन, हास्य सम्राट अशा कित्येक भूमिका साकारणारा अष्टपैलू व्यक्तिमत्व कामोठेमधील सुशांत पाटील. तर माझ्या उजव्या बाजूला कॉम्बॉक्स मध्ये आपला आवाज आणि आवाजातून खऱ्या अर्थानं मनोरंजन आपल्याला ऐकायला मिळतोय. दोन्ही डगआउट असतील त्याचबरोबर अतिथी कक्ष असेल. निखळ हास्याचा आनंद घेत आहेत ज्यांच्या समालोचनातून ते आमचे समालोचक आदरणीय दशरथ पाटील सर. तर गौरव चिपळेकर आपल्या कोट्यातील निर्णायक शेवटचा चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू. यष्ट्या उधळल्या गेल्या. या वेळेला मात्र हा फलंदाज बाद होणार आणि येणार बॅक टू पॅव्हेलियन. दोन षटक संपली गेली. 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपला जातोय. पहिला जर आपण सामन्याचा विचार केला तर पहिला सामना 83 धावसंख्या म्हणजे काल पावसाचं आणि दमट वातावरण असताना विकेटी नरम आहे. गोलंदाजांना सपोर्ट करायला हवी, परंतु तरीही बारक्या कांबलेच्या टीमच्या अगेन्स्ट राकेश रोशनच्या टीमनं मात्र 83 धावसंख्या उभारल्या होत्या. इथं वाटलं होतं नाणेफेकीचा कौल जरी प्रणाल वॉरियर्स हरला असेल तरी धावसंख्या त्याच पद्धतीनं 60-65 होतील का अजूनही वेळ गेलेली नाही. पहिल्या फळीतील फलंदाज खेळतायत. मधल्या फळीतील फलंदाजांच्याही खऱ्या अर्थानं बॅटलाही सूर गवसेल. मोठे फटके पाहायला मिळतील आणि 5 षटकांमध्ये 50 ते 60चं टार्गेट समोर असेल तर एक वेगळा आनंद सामन्याचा क्रीडा रसिकांना आणि त्याचबरोबर KJNच्या क्रीडा रसिकांना इथं अनुभवायला मिळेल. नवीन आलेला फलंदाज रोशन सुरते पाहिजे काय करणार. तोच अमर पाटील, ज्या अमर पाटील सलामीसाठी प्रवेशद्वारावरती तोप डागण्यासाठी गेला, प्रवेशद्वार सांभाळण्यासाठी गेला प्रणाल वॉरियर्सचा. अजूनही आतापर्यंत 4 चेंडू फेस झालाय आणि 4 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या प्राप्त केल्या त्या अमर पाटीलनं. अमर
तर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येणार सचिन राऊंड द विकेटनं. अतिशय सुरेख लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल. इथं मात्र झेल टिपला जाणार आणि इथं सफलता प्राप्त होतोय. अमर पाटील 5 चेंडू खेळतोय आणि वैयक्तिक कोट्यावरती धाव संख्या जमा करतोय फक्त 2. पायी पायी आभा लागत माया ही तुझी येताव पायी पायी तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन. या बात सर्वांना आनंद देणारा साऊंड मास्टर या वेळेला साई प्रीत लाईव्ह साठी ही ध्वनिफीत संचलित करतोय. हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सारे भाई भाई शिकवण 19व्या शतकात ज्या राष्ट्रसंतांनी दिली. इरादे तो लाख बनते हैं बनकर बिगड़ जाते हैं शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बुलाते हैं. खऱ्या अर्थानं साईबाबांच्या दर्शनासाठी यावेळेला अतिशय सुरेख मारलेला चेंडू हलकासा कट करण्याचा प्रयत्न फसला गेला. बारक्या कांबळे यांच्या टीमला विनंती असेल आपण मैदान सोडून जायचं नाही. 8वी मॅच या वेळेला मैदानावरती आपली होणार आहे याची नोंद बारक्या कांबळे. किरण चिमणे मैदानावरती अतिशय सुरेख मारलेला चेंडू सीमारेषे लगत झेल पकडला जाणार. नो चेंडू असेल आणि बिमार चेंडू घोषित केला जातोय. दुखापत करणारा चेंडू फलंदाज झाला. क्वालिफाईड पंचांकडून इथं फ्रीडचा इशारा असेल. 1 आणि अवांतर 1 नो चेंडूची 1 आणि पलून काढलेली 1 अशा 2 धावांचं ऐन फेब्रुवारी मध्ये दिवाळीचं बोनस मिळतोय या टीमला. त्या बोनसाचा फायदा कितीचा घेतोय हा संघ ते पाहायचं आहे. एक रायझिंग स्टार उगवता तारा. अंपायर डिसिजन फायनल असेल. अंपायरचा डिसिजन हा फायनल असणार आहे. अंतिम निर्णय असेल त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरबदल केला जाणार नाही. कामोठी जुई नौपाडा या वेळेला अतिशय सुरेख चेंडू सचिनचा चेंडू मात्र गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. सचिन आतापर्यंत या कोट्यातील 3 चेंडू फेकतोय. 4थ्या चेंडूची फेकी करेल राऊंड द विकेटनं. क्वालिफाईड फन्स आपल्याला सचिन गोवारी पाहायला मिळतात. कित्येक वर्षाचा अनुभव आहे सचिनला. सचिन सलामीसाठी कामोठीमधून खेळायचा यावेळेला पंच म्हणून कामगिरी निभावतोय आणि म्हणूनच अष्टपैलू क्रिकेटवरती असणारं प्रेम मीही सांगतोय की ज्याही वेळेला आपण जग सोडून जाऊ त्या वेळेला आपली दशक्रिया असेल त्या वेळेला एखादी आवडती वस्तू आपल्या पिंडावरती ठेवली जातोय. आणि मला वाटतोय एखाद्या क्षेत्रावरती आपण एवढं प्रेम करावं की ती आवडती वस्तू म्हणजे क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्याच्या पिंडावरती जर चेंडू बॅट ठेवली तर लगेचच त्या पिंडाला कावला शिवला पाहिजे. समालोचकांनी या माईकवरती एवढं प्रेम करावं की त्याही पिंडाजवळ जर माईक ठेवला तर त्या पिंडाला लगेचच कावळा शिवला पाहिजे. एवढं प्रेम त्या क्षेत्रावरती असणं ते प्रेम सचिन गोवारींचं क्रिकेटवरती दिसतोय. सचिन अतिशय सुरेख पुन्हा एकदा मारलेला चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फील्ड होतोय का इथं झाली जातोय. सोनू पाटील स्वतः कर्णधार एक चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण करताना दिसतोय आणि पाहता पाहता धावचीच्या स्वरूपात इथंही हा फलंदाज बाद होताना दिसेल. येणार पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हेलियन. शुभम शुभम धन्यवाद. 14 धावसंख्या. पाण्याची व्यवस्था करायची आहे कारण 3 षटक तिसरा षटक संपल्यानंतर लगेचच आपण पाण्याची 5 षटकांचा सामना असेल तर 3 षटकानंतर लगेच आपल्या फलंदाजांना त्याचबरोबर मैदानातील क्षेत्ररक्षकांना पाण्याची व्यवस्था करायची आहे. 4 षटकांचा सामना असेल तर जरी कॉल दिला नसेल तरी दुसऱ्या षटकामध्ये आपण पाण्याची व्यवस्था मैदानावरती करायची आहे. मैदानावरती होणारे अनेक वाईट बाका कठीण प्रसंग आपण पाहतोय अनुभवतोय. आत्ताच काही दिवसांपूर्वी जी फार मोठी घटना घडली दुर्दैवी घटना घडली क्रिकेटमधील मला वाटतोय ती सर्वात मोठी एक दुर्दैवी घटना आहे. ज्या घटनेला सामोरे जायचं नसेल तर हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातोय त्याप्रमाणे आपलं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे. सिर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे एक बनेंगे नेक बनेंगे या उक्तीप्रमाणे KJNचं एक प्रीमियर लीगचं संयोजन केलं जातोय. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा फोर्स सक्ती बलात्कार नसावा आणि म्हणूनच मी विनंती करेन समस्त माझ्या करडा रसिकांना आणि खेळाडूंना की आपण पंचांच्या भूमिकेत असणाऱ्या दोन्ही पंचांना योग्य तो मान आणि सन्मान मैदानावरती देणं गरजेचं आहे. तो मान सन्मान
क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर पाटील सर सचिन रमेश तेंडुलकर त्याच्या आयुष्यातील 24 ते 25 वर्षाच्या कारकिर्दीत कधीही पंचांसमोर एका त्या प्रखर नजरेनं पाहिला नाही. हे सर्वात मोठी सहनशीलता त्याच्यामध्ये होती. सहनशीलतेत असणारे अनेक, मग क्रीडा क्षेत्रातील खेळाडू असतील, राजकीय क्षेत्रातील नेते असतील, हे आपण अनेकांना पाहतोय की जे पुढे पुढे आणि पुढे जाताना त्यांच्या ध्येयापर्यंत जाताना दिसत आहेत. त्यातीलच एक महाराष्ट्राच्या राजकारणातील शरदचंद्रजी पवार असतील. एवढी सहनशीलता या महाराष्ट्राच्या मातीतील नेत्यांमध्ये नाही. ती खऱ्या अर्थानं शिकणं गरजेचं आहे आणि तीच सहनशीलता आपल्याला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळावी ही एक माफक अपेक्षा आमच्या आयोजकांकडून आणि आमच्या समालोचकांकडून असेल. तर यावेळेला क्वालिफाईड पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगदेव गोवारी आणि सचिन गोवारी. सोनू पाटील पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या पंचांच्या बाहेरून जाणारा चेंडू, कामोठे एंडकडून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 1 दशक आणि 5-15च्या घरात. 15 लॉस ऑफ 4 विकेट, 6 विकेट, 6 बाद, 15 धावसंख्या धावपटलावरती. अतिशय सुरेख. कमी धावसंख्येचा जर एखादा सामना असेल तर पाहण्यासाठी क्रीडा रसिकांची खऱ्या अर्थानं जी निराशा असतोय ती जर घालवायची असेल तर या वेळेला प्रणाल वॉरियर्सला मोठे फटके घेणं अपेक्षित असतील. बॅटला चाटून जाणारा चेंडू इथं चेलबादच्या स्वरूपामध्ये हाही फलंदाज बाद होतोय. 7वा बुरुज डासलला जातोय प्रणाल वॉरियर्सचा. 7वा गडी बाद होतोय. तो येणार तंबूच्या आश्रयाला विश्रांती घेण्यासाठी. विजयाने उजाडली ही पहाट, उजाडली ही पहाट, उजाडली ही पहाट. शेतकऱ्यांना मिळती आज 12.5चे प्लॉट, 12.5चे प्लॉट, 12.5चे प्लॉट. केलं गरिबांना धनवान दिबा पाटलांनी. धन्यवाद. 2 षटकारांसाठी आणि 1 षटकाराला 200 रुपयाची धनराशी अनिकेत चिपलेकर साठी येणार आहे. परेश म्हात्रे यांच्याकडून पाहायचं आहे अनिकेत चिपलेकर आपल्या बॅटमधून तो षटकार लगावतोय का. गुरप्रीत चेंडू ज्याप्रमाणे मारण्याचा प्रयत्न होता, टायमिंग चुकला गेला. सरळ चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूला मात्र एक चांगल्या प्रकारचा सन्मान देताना दिसतोय फलंदाज. परंतु आता ही वेळ सन्मान देण्याची नसेल. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती कडा प्रहार करणं गरजेचं आहे. गुरप्रीत चेंडू मारलेला या वेळेला लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक मात्र फंबल होतोय. कुठंतरी चेंडू भूमीला दान करतोय. 1 धावसंख्या पाहता पाहता पूर्ण करतात. दुसऱ्या धावसंख्येचा कॉल नाकारला जाईल. अनिकेत चिपळेकरनं वैयक्तिक 2 चेंडू फेस झाला. 1 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. धावसंख्या धावपटलावरती आमचे गुणलेखक सांगतायत 3 षटक आणि काही चेंडूंच्या समाप्तीनंतर 16च्या घरामध्ये 16. सोनू पाटील स्वतः कर्णधार. शॉर्टफुल टॉस चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्यात मनगटाच्या ताकदीनं मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. या वेळेला मात्र बॅटकटच्या स्वरूपात 1 धावसंख्या पूर्ण होतोय. 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत. 17च्या घरात 17 धावसंख्या धावपटलावरती. 7 बाद 17. थोडीशी दयनीय अवस्था, नाजूक अवस्था प्रणाल वॉरियर्स रवी कडूच्या टीमची. प्रतिस्पर्धी टीम सोनू पाटील, गौरी होम मेकर्स. टीम पॅकर, टीम ओनर महत्वाचे असतात ज्या वेळेला प्रीमियर लीग खेळविली जातोय. आणि प्रीमियर लीग कशासाठी खेळविले जातोय हे आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला चेंडू थोडीशी उचली घेतोय आणि मात्र क्वालिफाईड पंच अतिशय चांगल्या प्रकारचं एसटीच्या स्वरूपात बाद. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. धन्यवाद. 4 षटकं संपली. 24 चेंडूंचा खेळ संपतोय आणि धावसंख्या धावपटलावरती 8 बाद 17च्या घरामध्ये. हा खऱ्या अर्थानं खतरा आहे आपल्या टीमसाठी असं वाटत असेल रवी कडूला. आणि म्हणूनच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असणारा कोण गोलंदाज शेवटचा हाणामारीचं षटक घेऊन येतोय. शेवटचे 6 अस्त्र फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज स्वतः कर्णधार सोनू पाटील आणतोय पाहायचं आहे. आतापर्यंत सचिन पाटीलनं पहिला षटक फेकला. 5 धावसंख्या देऊन 1 सफलता प्राप्त केली. गौरव चिपळेकरला, गौरव चिपळेकरनं 4 धावसंख्या दिली आणि 1 सफलता प्राप्त केली. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी सचिन, ज्यानं 5 धावसंख्या देऊन 1 सफलता प्राप्त म्हणजे 2 षटकं टाकली, 2 सफलता प्राप्त केली आणि 10 धावसंख्येचं चिन्ह. तर सोनू पाटील स्वतः कर्णधाराला, ज्या कर्णधारानं फक्त आणि फक्त 3 धावसंख्या दिल्या आणि प्रतिस्पर्धी टीमचा 1 गडी गारद केला.
हे होतं विवरण आपल्या गोलंदाजीचं, सोनू पाटीलच्या टीमचं. तर फलंदाजीतून आजपर्यंत आतापर्यंत कुणालाच्याही बॅटला सूर गवसलेला नाही. मोठे फटके या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. शेवटचा गोलंदाज फुल टॉस चेंडू आडव्या पट्ट्यानं मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेनं चेंडू सीमारेषा छेदून जाणार, चौकार. धन्यवाद. प्रथमेश म्हात्रे याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. फाईन लेगच्या दिशेनं चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला सक्सेसफुल होतोय. चेंडू सीमारेषेलगत अडवला जातोय. पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत मैदानावरती आणि चौकार जातोय. आपल्या बॅट मधून हा निघालेला या सामन्यातील पहिला चौकार, दुसरा चौकार. पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव भक्ताला घे तुझी धन्यवाद. महाराष्ट्रात 8 पवित्र स्थानांमध्ये ज्या बाप्पाचं अधिवास्तव्य, त्या पालीच्या बल्लाळेश्वराला विद्येचा अधिदाता बुद्धिदाता या वेळेला चौकारची हॅट्रिक पाहायला मिळतोय का मैदानावरती? हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा चेंडू, मात्र उजव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच हेरतायत, अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 26-26च्या घरामध्ये. काहीतरी धावसंख्येला आकार आल्यासारखा वाटतोय. 4 षटकं संपली होती, धावसंख्या धावपटलावरती होती 17. त्याच्यानंतर लगातार 2 चौकार आपल्या बॅटमधून लगावले. आखूट टप्प्याचा चेंडू, खरपूस समाचार घेतला, स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकावला. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय, षटकार. धन्यवाद साऊंड मास्टर. आणि या वेळेला आपल्याला चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. 3-1-2 चौकार, 1 षटकार आपल्या बॅट मधून लगावले. धावसंख्या धावपटलावरती पुन्हा एकदा झपकन वधारली गेली. 3 दशक आणि 31 धावसंख्या धावपटलावरती, 32 धावसंख्या धावपटलावरती प्रणाल वॉरियरच्या, तर गौरी होममेकरचा गोलंदाज प्रथमेशच्या गोलंदाजाच्या एक अवांतर 1 षटकार 2 चौकाराच्या सहाय्यानं 32 धावसंख्या झाल्या. यावेळेला अतिशय सुरेख शॉर्ट फुल टॉस चेंडू होता. गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता. 1 धावसंख्या सहजगत्या पूर्ण केली. स्वतः सोनू पाटील चेंडूला फील्ड केली. 33 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात. आता मात्र स्वतः कर्णधार रवी कडू फलंदाजी मार्कवर असेल. शेवटचे काही चेंडू असतील, 2 चेंडू असतील खेळण्यासाठी रवी कडू मात्र सज्ज होतो, एक डावखुरा फलंदाज. त्याचबरोबर या मैदानावरती या रणसंग्रामाला सुरुवात झाली. भाऊ म्हात्रे आमचे साथी समालोचक, त्याचबरोबर कामोठेमध्ये पहिल्यांदा मी समालोचन करण्यासाठी मायक्रोफोन हातामध्ये घेतल्यानंतर माझ्यासोबत ज्यानं पहिली इनिंग केली होती ते भाऊ म्हात्रे यानं उल्लेख केला की हा कालचा दिवस खऱ्या अर्थानं शिवजयंतीचा होता. पावसानं, अवकाळी पावसानं प्रचंड मोठी गारपीट झाली आपल्या नवी मुंबई आणि त्याचबरोबर पनवेल उरणमध्ये. त्या गारपीटनं सबंध महाराष्ट्र आणि माझ्या काही शिवभक्तांनी स्टेटसही व्हॉट्सअपच्या माध्यमानं ठेवले की अखंड सह्याद्री धुवून निघाली. यावेळेला मात्र चेंडूचा खरपूस समाचार घेतला. स्वतः कर्णधारानं फुल टॉस चेंडूवरती कडा प्रहार केला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकावला. 6 धावांसाठी हा खणखणीत षटकार. धन्यवाद. रवी कडू 39 धावसंख्या धावपटलावरती कर्णधाराला साजेशी फलंदाजी करताना यावेळेला आपल्याला मैदानावरती दिसतोय रवी कडू. पाहायचं आहे स्वतः कर्णधार प्रणाल वॉरियर्सचा रवी कडू. यावेळेला अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. रवी कडू याच्या बॅट मधून हा निघालेला एक खणखणीत एक आसमानी सुलतानी षटकार. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळाली.
मैदानावरती खेळ एक बनेंगे नेक बनेंगे, युनिटी, एकता, पॉवर ऑफ युनिटी, एकतेमध्ये असणारी शक्ती, ऊर्जा. आणि या वेळेला आपल्याला मैदानावरती एखादा निर्णय प्रलंबित असेल, आपण प्रतीक्षा करू. तोपर्यंत या मैदानावरती पुढचा असणारा सामना स्वराज्य 11 परेश म्हात्रे तयारीत आहेत. दत्त क्लब संदेश भगत, या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल, कारण आजचा आणि उद्याचा दिवस फार महत्त्वाचा दिवस असणार आहे. 22 पर्यंत ही शृंखला सुरू असेल कदाचित, कारण 19 तारखेला शिवजयंतीला फार मोठा प्रचंड नैसर्गिक आपत्ती आली. हिला आपत्तीच म्हणावी, कारण काही शिवभक्तांना पाटील सर स्टेटस ठेवले की सबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील सह्याद्री धुवून निघाली. परंतु माझ्या राजांची मानसिकता काय होती त्यावेळेला की माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या पिकाच्या देठालाही धक्का लागू नये. आपण जर नाशिक पुणे सातारामध्ये बघितलं तर प्रचंड मोठं नुकसान माझ्या बळीराजाचं झालं. तर आजही जर राजे जिवंत असते, आजही राजे असते, तर राजांना ते दुःख झालं असतं या गारपिटीची. आणि म्हणूनच ती नैसर्गिक आपत्ती, त्या आपत्तीवरती मात करून कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग पूर्ववतात सुरू होताना दिसतोय. सकाळच्या सत्रात सामने सुरू झाले आणि सामन्यातील आजचा दुसरा सामना प्रणाल वॉरियर्स विपक्ष गौरी होममेकर्स. ओके, या वेळेला प्रलंबित असणारा निर्णय आपल्याला मैदानावरतून समजला जातोय. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमानं, आणि म्हणूनच क्रिकेट वधारला, क्रिकेटची उंची वाढली गेली. लाईव्ह इव्हेंट म्हणून थेट प्रक्षेपण करणारे कॅमेरामन एवढे तत्पर असतात की मैदानावरती एक चांगल्या प्रकारचा खेळ पुन्हा एकदा कशा प्रकारे योग्य तो न्याय, म्हणजे कित्येक खेळाडू हे अनपेक्षित मैदान सोडून यायचे पंचांच्या काहीशा चुकीच्या निर्णयामुळे. इथं या वेळेला मात्र थर्ड अंपायर, तिसऱ्या पंच म्हणून कॅमेराने टिपलेले क्षणचित्र पाहिले जात आहेत. एकदा अतिशय सुरेख चेंडू, या वेळेला दिशा दिली जातोय. दिशाहीन भरकटलेला चेंडू प्रथमेशचा अवांतर घोषित करतायत क्वालिफाईड पंच सचिन गोवारी. क्वालिफाईड पंचांच्या एक अवांतर, 2 हात समांतर झाल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत. 40च्या घरात 8/40. 8/40. रवी कडू स्वतः कर्णधार. शेवटचा चेंडू असावा प्रथमेशचा. नावातच खरी अर्थानं एक राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा करणारा त्रिफळाचीत बात करतोय. एष्ट्या उखडतोय, तिन्ही एष्ट्या उखडल्या गेल्या. 9वा आदरा बसतोय सचिन कडूच्या स्वरूपामध्ये प्रणाल वॉरियर्सला 40 या धावसंख्येवरती. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडी उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडी उडवली. धन्यवाद. 40 धावसंख्येचा पाठलाग करताना कशा प्रकारे खेळ मैदानावरती पाहायला मिळेल तो आपल्याला पाहायला मिळेल गौरी होम मेकर्स. आणि आता पण चालतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथं टॉस का बॉस कोण बनेगा. टॉस बॉक्स मध्ये स्वराज्य 11 विपक्ष दत्त क्लब या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये. हॅलो हॅलो. तर या ठिकाणी आमचे सन्माननीय भाई गोवार यांच्या शुभ हस्ते एकीकडे परेश म्हात्रे, दुसरीकडे संदेश भगत, एक म्हणजे काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळेल त्यांच्या शुभ हस्ते. यस, परेश म्हात्रे, कारण अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीवर आहे. तर संदेश भगत, आपण नाणेफेकली, काय निर्णय काय असेल? काल पाऊस झाला आहे, वातावरण थोडं दमट आहे, कारण वातावरण करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. शेवटी निसर्ग आहे. आपण हे टॉस आले तर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार, त्यांना कितीपर्यंत रोखाल आपण, कारण समोरचा हा परेश म्हात्रे आहे. कारण दोन्ही आपण हे म्हणतात की दोन्ही राक्षस आहेत. तर मी विनंती करतो की आपण जर थोडी प्रतिक्रिया व्यक्त करावी. हे आयोजन म्हटलं की साहेब आपल्या समोर आहेत, तर 2 शब्दात आपलं मनोगत व्यक्त करावं. तर आज तुम्ही आलात बोला तर रन जास्त होऊ द्या किंवा कमी होऊ द्या, गरमी तर वाढेलच. आम्ही असलो की गरमी वाढते नक्कीच आहे. तर विनंती करतो, अरे बाबा धवलरी बोलायला शिकल्या, तुम्ही कधी बोलणार? तर तुम्ही तर नेहमी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खेळण्याचं जाणता. तो बारके कांबळे तिकडे बघा, तो लपून बसलाय, दौडून बसलाय, त्यांना काढतो बाहेर आम्ही. तर परेशमध्ये काय म्हणाल त्यांना नाही पिंकले, आपलं काय निर्णय आहे? म्हणजे तुम्ही कितपर्यंत त्यांना हे करणार? 60+ करायचा प्रयत्न करू. अच्छा, ओके, 60+. तर दोन्ही संघाला शुभेच्छा देतोय.
एकीकडं संदेश भगत, दुसरीकडं परेश म्हात्रे, मास्टर माइंड खेळाडू, कामोटे संघाचा एक जबरदस्त हाय हिटर. आणि बघूया याच्यानंतर म्हणजे भाऊ म्हात्रे. तर नितेश पंडित प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. नक्कीच 41 धावांचं आव्हान कसं पार केलं जाईल, धावतं विवरण असेल. मी ज्यांच्याबद्दल म्हटलं एक चांगला सामना आणि त्या सामन्याला पुन्हा एकदा ज्या कर्णधार संदेश भगत यांना नाव दिला की कमी स्कोर असेल तरी सुद्धा हा सामना गरम करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच म्हटलं आयुष्यवर्धनासाठी पतंजली, रामदेव बाबा असतील, कोणत्याही गोष्टी असतील, परंतु समालोचनातून आयुष्यवर्धनातील एक सर्वात मोठी गोळी खायची असेल आयुर्वेदिक तर दशरथ पाटील यांच्या समालोचनाची खावी. आणि हास्याची छटा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती, न हसणारा एखादा, सस्पेन्स असणारा एखादा, नाराज असणारा सुद्धा खेळाडू अलगद ज्यांच्या बोलण्यानं मिश्किल हास्य आपल्या चेहऱ्यावरती आणतोय. चला तर मैदानावरती 41 धावसंख्येचा पाठलाग करताना 30 चेंडूंमध्ये कशा प्रकारची धावसंख्या उभारली जाईल आपण मायक्रोफोनवरती ऐकणार आहोत. एक धावतं विवरण, एक प्रचंड ज्ञानाचा, प्रगल्भ ज्ञानाचा, समानार्थी ज्ञानाचा भांडार मराठीमधील मूलभूत भाषेला ज्यातून सन्मान दिला जातोय ते आमचे साथी कॉमेंटेटर्स दशरथ पाटील सर. धन्यवाद. आणि माझ्या समवेत नितेश पंडित. तर सोनू पाटील आणि कंपनीला जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण नाही आहे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटी. माझ्या समवेत नितेश पंडित यांचा नुकताच आपण आवाज ऐकला. थोर शिव व्याख्याते 41-41. तर पहिली सलामीची, आरंभीची, प्रारंभीची, पूर्वादाची, भुवनीची पहिली जोडी, जोडगोळी, पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, पहिली जोडी तैनात, दाखल, सादर. पहिली जोडी 41 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. दोन्ही संघ तुल्यबल, बलाढ्य, अव्वल, दिग्गज, मातब्बर संघामध्ये एक अटीतटीचा रंगाचा नाट्यमय उत्कंठावर्धक हाय व्होल्टेज मुकाबला. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदार. बॉलिंग मार्ग तयार. बॉलिंग मार्ग प्रस्थान, प्रयाण, कुच, गमन, मार्गस्थ, रवाना, मार्गक्रमण, संक्रमण. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. संघाचा पहिला स्ट्रायकर गोलंदाज. 41 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. प्रभाकर म्हात्रे आणि सोनू पाटील. आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. बॉलिंग मार्कवर, गोलंदाजच्या भोवळ्यावर, रॅम्पवर तयार. प्रतीक चिपळेकर, कामोटे, जुई आणि नौपाडा 3 गवा मिळवून एक जबरदस्त प्रीमियर लीग. कृपया दोन्ही 12वा क्षेत्रशंकरना 12वा खेळाडू प्लेज. नसेल तर पेनल्टी राहील प्लेज. तर प्रभाकर म्हात्रे बघूया पहिला चेंडू फेस करतील. आणि हा पहिला चेंडू येस अप्रतिम फटका. बघूया बॅकफुटला गेला. स्क्वेअर ड्राईव्ह अप्रतिम फटकाने हा मिळेल पहिला चौका. दमदार स्ट्रोक, मॅग्निफिशियंट ड्राईव्ह. 4 धावा. संघाची धावसंख्या 4 वर. अतिशय चांगली सुरुवात. डीजे माय तुझे देवलावर सारी नेसून हिरवी धारण माझी बसली घोंगरावर. चांगली सुरुवात बघूया. वेल बिगन इट्स हब डन. पहिला चेंडू बघूया. जबरदस्त टायमिंग शॉट, अप्रतिम फटका. 4 धावा. संघाची धावसंख्या बिनबाद 4. 4 फॉर नन. आणि हा पुन्हा एक जबरदस्त कडक फटका बघूया. चेंडू हवेमध्ये असेल आणि विकेट क्रमांक फर्स्ट बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचा पदान प्रभात. पहिली गळती गच्छंती. पहिली विकेट तडीपार. हद्द 5 जेर बंद स्थानबद्ध. पहिल्या विकेटचा काढता पाय. पहिली विकेट पाय उतार. पान फुलांनी सजविन माय तुझे देवलारा.
बसतो पहिला हजरा पहिला ब्रेक थ्रो. धाव संख्या 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट तडीपार आणि 1 डाऊनचा फलंदाज. प्रथम विकेट स्वाहा. जीवन म्हात्रे हो अतिशय चांगली डिलिव्हरी. यस चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. अप्रतिम मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. डॉडबॉल निर्धाव चेंडू. धाव संख्या पुन्हा एकदा स्थगित स्थिमित कोणती स्तंभित शांत स्थिर स्तब्ध अविचल. धाव संख्या रोडावली. धाव संख्या थंडावली. धाव संख्या लुली पडली. 4 for 1. 1/4. साईप्रीत लाईव्ह. जगाच्या पाठीवर 195 देश आहे. 10 देशामध्ये युट्यूबवर बंदी आहे सर. 185 देशामध्ये समोर टीव्ही, पुढ्यात बिअरची बाटली, उजव्या हाताला चाकण्याने. बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. आणि हा उलटा चेंडू अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. या 4 धावा मिळतील. काय फटका आहे बघूया. शॉर्ट सिलेक्शन चांगला आहे. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. चेंडू जाईल डिबेश कौबन डीबॅक्सच्या पंजामधून आणि हा सलग दुसरा चौका. संघाची धाव संख्या 8 वर. धनी भरले मनी जाऊया जोडीनं. औंधा जाऊया जोडीनं. आवा तुळजापूरच्या अंगिकात जावा ठिकाण. धन्यवाद डीजे ऑपरेटर. 8 for 1. चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान. नितेशजी पंडित सर, आपण बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असता. आणि हा पुन्हा चांगला फटका चेंडू मिड ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 9 वर. सद्यस्थिती विद्यमान असता वास्तविक स्थिती 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/9 वर. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी 2 टोक्यामध्ये घमासान. यादवी रणदुंदवी रणधुमाली रणकंदन ईर चुरस ईर्षा चढाव संघर्ष अहममिक काटेकी टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला. दोन्ही संघ आमने सामने घोडा मैदान जवळ. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. प्रतीक चिपळेकर. आणि हा शॉर्ट पे चेंडू बॅकफुटला गेला. बघूया पुन्हा एकदा चांगला फटका. आणि हा मिळते 4 धावा. तिथं 1 धाव, तिथं 3 धावा एक्स्ट्रा. म्हणजे गाढवी गेलं आणि ब्रह्मचर्य गेलं. 4 धावा मिळते. संघाची धाव संख्या 13 वर. डीजे धन्यवाद. नितेशजी पंडित सर, बघूया बऱ्याच ठिकाणी आम्ही महाराष्ट्राभर बघतो की प्रीमियर लीग जिथं जास्तीत जास्त 10 ते 15 हजार पहिल्या क्रमांकावर, इथं 1,50,000. आणि ते पण लॉकडाऊनच्या काळात. आणि दिबा पाटील, कारण जो मागे जो वाद उफाळला होता, नाव कोणाचं द्यायचं, तर 90% लोकांची प्रतिक्रिया की कारण आपले हे जनक आहेत. कारण ज्याने आम्हाला ते जर नसते, तुम्हाला 1 फूट पण जागा शिडकोने दिली नसती. हे लक्षात ठेवा. टॉवर काय 10 बाय 10ची खोली नसती मिळाली. हे त्यांचा आपल्यावर फार थोर उपकार आहेत. बघूया दिबा पाटील आमचे श्रद्धास्थान. तर गोलंदाज नवीन संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती बदल. आपल्या ठेवणीतलं पडळीतलं आपल्या कोट्यातलं वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक तयार. पहिल्या षटकात धाव संख्या 1/13. आणि हा चेंडू स्वीप करायचा. बघूया म्हणजे टायमिंग जमणे. चेंडू जाईल स्लिप पॉईंटला आणि फलंदाज बाद. यस काय अचूक नेम. धन्यवाद धन्यवाद. बघूया माझ्या समेत नितेशजी पंडित. बघा ही नवीन दिंडी कोणाची आली. या इकडं. श्री दत्त 11 दत्त कृपा. संदेश भगत यांचा हा चमो असेल. तर नवीन फलंदाज, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. कारण नितेशजी पंडित आम्ही कामोट्याला असला ना की अशी भन्नाट संकल्प असते. कारण वातावरण असं आहे. बघूया जबरदस्त वातावरण आणि सर्व हसतमुख. कोणाच्या चेहऱ्यावर राग नाही, फक्त मनोरंजन. कोणी निंदा कोणी वंदा असं समालोचन आमचा धंदा.
काय घेतो म्हणजे ऑफर? कमाल आहे जायला, आम्हाला नाही कोणी विचारलं काय घेता. अच्छा अच्छा ओके, मला वाटलं काय घेता, हे काय प्रश्न आहे की ऑफर आहे. तयार बॉलिंग मार्कवर रवी कडू. हो पुन्हा एकदा या पॅडल स्वेप चेंडू हवेमध्ये. नफी चेंडू सामानावर नाही पडला. थोडक्यात बचावला दादा. सामान सांभाळा पहिलं. सामान म्हणजे कमरेखालचा भाग. सगळ्यात 14 वर. यस संघ मालक. अरे त्याला कोण बोलणार, पैसे त्याचेच घेत, त्यांनी मोजलेत. आणि पॅकर्स संघ मालक, दी ओनर ऑफ दिस टीम. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट तयार. मीडियम पेसर होऊन म्हणजे फिरकी गोलंदाज. आणि हा पुलटा चेंडू पुन्हा एकदा खराब फटका. या चेंडू हवेमध्ये अतिशय तकला तो फटका, बेगडी फटका, सवंग फटका. तर संघाला बशेल म्हणते तिसरा हादरा. धन्यवाद. याच्यावर बघूया. धन्यवाद बघूया. आणि संघाची स्थिती 3 बाद 14 वर. 14 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज, म्हणजे 27 धावांची गरज. एक नक्कीच जबरदस्त लक्षाचा वाटला करायचा. बघू शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. बघूया. कुठल्याही प्रकारचं टार्गेट हे शेप नाही, तुम्हाला हमी देत नाही. तुम्हाला वाटेल मी करेन, परंतु नितेश सर वाटणं आणि असणं याच्यात फरक आहे दोस्तांनो. तुम्ही लाख म्हणाल माझ्या हातात करोड रुपये आहेत, पण खिशात काय आहे? नवीन फलंदाज गौरव चिपळेकर. जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज. हो पुन्हा एकदा या वॉड. यस, अफलातून प्रयत्न केला तर बघूया. हवेमध्ये सूर मारून घेण्याचा, परंतु या झेल मारू द्या. पण तो प्रयत्न बघूया. उलटा चेंडू होता बघूया. आणि पंचांची नितेश पांडे पंचांची जोडी बघा कशी. एक उंच म्हणजे एका बघूला उखळ आणि एक बोला मुसळ. इथे हाईर बघा किती आहे. बाजूला बघा चांगदेव गोवारी आणि सचिन गोवारी. आणि हा पुन्हा फ्लिक करायचा बघूया. चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला बघूया. फक्त एक धाव मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी, अप्रतिम टिचून मारा, भेदक मारा, जालिम जलाल विषारी मारा, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त बॉलिंग ॲनालिसिस, गोळांचं पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण, चांगली गोलंदाजी बघूया. प्रभावी मारा. तर षटक क्रमांक 2 संपुष्टात. लास्ट डिलिव्हरी कर्णधार रवी कडू. याच्यानंतर परेश म्हात्रे आणि संदेश भगत. हो अतिशय चांगली यस काय गोलंदाजी बघूया. थोडासा ब्रेक केला बघूया. चांगला चेंडू बघूया. आणि षटक क्रमांक 2 संपुष्टात. 12 चेंडू आणि संघाची धाव संख्या 3 बाद 16. 16 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि उर्वरित जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. फक्त इनमेन 3 धावा. काय गोलंदाजी बघूया. जबरदस्त मारा, उत्कृष्ट मारा, व्यावहारिक मारा, सकारात्मक पॉझिटिव्ह बॉलिंग अटॅक. फक्त 3 धावा. तर जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावांची गरज. 18 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 25 रन्स, म्हणजे 8.33. 8-24. तर आमचं सौभाग्य आहे बघूया. आम्हाला नितेशजी पंडित ज्यांचं सौभाग्य आमचं बघूया, ज्यांची आम्हाला साथ आहे बघूया. आणि कारण एक महाराष्ट्रामधील थोर व्याख्याते, खास करून शिवचरित्र. बऱ्याच ठिकाणी ते जे पंडित यांचं फार बिझी शेड्यूल असतं, परंतु आमचं नशीब चांगलं आहे. नाही असं नाही. तिथे जे पंडित आपण खरोखरच मी बऱ्याच वेळा मी यूट्यूबच्या माध्यमातून ऐकतो
कारण ही आपली दुसरी भेट आहे. पहिली भेट झाली ती गव्हाणला, त्याच्यानंतर ही दुसरी भेट. नक्कीच यस. आणि षटक क्रमांक 3 प्रगती बदर बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजीच्या भोवळ्यावर रॅम्पवर उंबरठ्यावर तयार. 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज म्हणजे 8.33 टार्गेट. इक्वेशन समीकरण. एक रंगतदार सामना, उत्कंठावर्धक, नाट्यमय, रोमांचक सामना, रंजक, चित्तथरारक सामना बघूया. जबरदस्त सामना बघूया. गोलंदाज तयार. शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. आणि गोलंदाज असेल मयूर चिमणे. हा यस. आणि हा जबरदस्त टायमिंग शॉट बघूया. मिळतील 4 धावा. रिव्हर्सचा फटका. संघाची धाव संख्या झाली 20 वर. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 21 रन्स रिक्वायर. आणि हा पुन्हा एकदा यस. सलग दुसरा चौकार आहे का बघूया. आणि हा मिळते 4 धावा यस. आणि हा षटकार. दहा चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा कमबॅक करते. जबरदस्त पुनरागमन. अरे चेंडू द्या प्लीज. तो बॉल आणायचा कोणी मग. भाऊ मात्रे म्हणून म्हणतो एखादा भैया ठेवा, 300 रुपये द्या त्याला. हा खुशीने. दहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 म्हणजे 1.50 असं टार्गेट. इक्वेशन समीकरण. अवक सरासरी बघूया जिंकण्यासाठी. तिसरं षटक प्रगती बदर बॉलिंग मार्क तयार. मयूर चिमणे. परेश म्हात्रे विरुद्ध संदेश भगत. असा हे एक जबरदस्त हाय व्होल्टेज मुकाबला. कारण दोन्ही ताकदवर आहेत बघूया. संघ बलाढ्य आहेत. शेवटी क्रिकेट आहे बघूया. पुन्हा एकदा तयार. जर गेम जरा स्पीडअप करा प्लीज. कारण कालचा दिवस आमचा व्यर्थ गेला. कारण लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्ती कधीचा नियम नाही. हो अतिशय चांगली डिलिव्हरी. यस. रात्री पेट्रोल खरेदी करा, दिवसा विका. नाही संपलं तर आपल्या अंगावर होता. आत्मनिर्भर. क्या बात आहे मोदी सरकार. पुन्हा एकदा यस. अच्छे दिन. चेंडूला डीप मिडवे केला बघूया. पुन्हा एकदा 2 धाव मिळते. चांगला रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगला कॉलिंग, चांगला तालमेल. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या सजली, नटली, फुलली, खुल्ली, बहरली, डबली, स्थानापन्न, अरुण विराजमान असं नसतं. टोटल स्कोर झाला आहे 29. 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 29. निरजी पंडित. आणि हा पुन्हा चांगला फटका. यस. दमदार स्ट्रोक्स. परंतु फक्त 1 धाव मिळते. त्याला झाडावर पाखरं मारायचं नाही आहे ना अनुभव. पहिले असेच मारायचे बघूया. संघाचा टोटल स्कोर झाला बघूया. 30 वर 31. 31. DJ Vaibhav in the mix.
गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित फलंदाज यास बेचके हा 27 वाटलं तुम्हाला भाऊ मात्रेचा अंदाज बघा नंतर काय येतो तुम्हाला नंतर सांगतो मी हो चेंडू सोडून दिला मग नक्कीच हा चेंडू वाईड आहे यस ओके ओके तर षटक क्रमांक निमित्त तिसरं संपुष्टात उर्वरित चेंडू संघाचा टोटल स्कोर झालाय 31 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज नक्कीच यस 3 उरकायला पाहिजे होता भाऊ मध्ये तुम्ही तिथं पाहिजे होता भाऊ मात्र काय कमी तिथे आम्ही केजेएन पर्व 5वे अतिशय जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी बघूया जर आज फायनल झाली नाही तर पर्यायी दिवस काय बाबू उद्या काल्याचा दिवस कधी आज का उद्या उद्या अच्छा अच्छा अरे बरं आहे उठा दमून बिमून तिकडे जेवायला डायरेक्ट म्हणून कुठेही कार्यक्रमाला गेला ना पहिले जेवून घ्यायचं नंतर साली बटाटे घ्यायला लागतात कुठेही जा साखरपुड्याला जा तेच ना बरोबर आहे कमी ओव्हरच्या ठेवा ना 4 ओव्हरच्या करा होतील सगळं होईल नाही तुम्हाला हाऊस असेल तर ठेवा उद्या कालचा जर दिवस नसता व्यर्थ गेला तर नक्कीच झाला असता बघूया 12 चेंडू आणि नवीन गोलंदाज रवी कडू 12 चेंडू 10 धावांच्या प्रति षटका मग 5 धावांचं फक्त सोपं आव्हान जुजबे आव्हान पुन्हा एकदा पहिला चेंडू 4थं षटक राईट आर्म होऊन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट हो जबरदस्त टायमिंग शॉट यस म्हणते हा षटकार असेल जबरदस्त फटका उर्वरित फक्त इनमिन 4 धावांची गरज भाऊ मात्रे अरे जा बोला ना धन्यवाद त्याच्यापुढे धन्यवाद बघूया तर उर्वरित फक्त इनमिन 4 धावांची गरज आणि या सामन्याचा हिरो अर्थातच बट रवी कडू का गोलंदाजी चांगली केली होती बघूया अच्छा सचिन हारणार आहे संघ आहे पडेल पैलवान नाही तर रवी कडूला नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला असता जर सामना फिरवला असता आपल्या बाजूने झुकवला असता नितीनची पंडित चला काय बाबा ये पर्यायी बॉल द्या तो नंतर घेऊन येईल तेव्हा येतील हा आरतीचा टाइम झाला ना 12 वाजले की नाही भाऊ मध्ये नाही तर चेंडू यस बाहेर यानी यस धोनी स्टाईल फिनिश मॅच केली आणि विजयी आणि प्रतिस्पर्धी संघाचा बाजार उठवलेला आहे धन्यवाद याच्यापुढे बघूया सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सचिन पाटील 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा दिल्या नितीनचे पंडित सर तर मॅन ऑफ द मॅच या प्ले स्टेजवर तर मी विनंती करतोय आमचे सन्माननीय प्रमुख अतिथी तर सन्माननीय भाईजी गोवारी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करावं प्रदीप गोवारी उर्फ भाई अरे बाबा या इकडे कशाला त्याचे पंडित बघा माणूस एखादा जुगारात हपला ना तरी जुगारामध्ये घुटमळणार आता साल झोपायला घरी जाणं बायको वाट बघते नाही तिथंच घुटमळणार अरे हारले जा तर बाहेर जा बाबा तर नेक्स्ट मॅच स्वराज आणि
श्रीदत्त क्लब संदेश भगत आणि परेश मात्रे संदेश भगत संघ नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण सामना राहील 4 षटकांचा. हे मॅन ऑफ द मॅच त्याला ते कुठे गॉगल कुठे गेला गॉगल कुपन परेश मात्रे तर नक्कीच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया. भाई गोवारी प्रदीप गोवारी यांच्या शुभ हस्ते खेळाडूचं गुणगौरव केले जाईल. तर आयोजक स्वतः म्हणजे तुम्ही जर बोलणार नसतील तर आमचा उपयोगच काय इथे. 2 शब्द बोलावंच लागेल. त्याच्या अगोदर तुम्हाला बक्षीस देणारच नाही आहेत. प्रदीप भाई थांबायचं आहे. सचिन गोलंदाजी पाहायला अक्षरशः 2 षटकं फेकली आणि समोरच्या प्रणाल वॉरियर्सच्या संघाच्या फलंदाजी अक्षरशः कंबरड मोडलास. काय म्हणशील या संघाबद्दल आपल्या परफॉर्मन्स बद्दल? फिल्डिंगनी साथ सोबत दिली मला बघ. फिल्डिंगच्या मुले मला ते कॅचेस वगैरे झाले त्याच्यामुळे माझी बॉलिंग चांगली. धन्यवाद सचिन पाटील. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅचसाठी. तर गणेश एंटरप्राइजेस यांच्या वतीनं आपण पाहतोय बर्गर आणि कुक्का असा एक कॉम्बिनेशन आणि त्याचबरोबर गॉगल्स एक गिफ्ट आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेचं. यानंतरचा पुढचा सामना आहे. एका बाजूला पाहणार आहोत आपण श्रीदत्त 11 संघ आणि त्याचबरोबर त्याला फाईट करेल. तर त्याला फाईट करेल निश्चितच स्वराज 11 ज्या संघाचे पॅकर्स आहेत संतोष म्हात्रे आणि गणेश नाईक. तर विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये आमचे परम मित्र त्यांचं शिव व्याख्यानावर अक्षरशः प्रभुत्व आहे आणि व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळतं ते आमचे नितेश पंडित सर आणि सुरेंद्र पाटील हे आमच्यासमोर जोडले गेलेत. धन्यवाद भाऊ. KJN आणि त्याचबरोबर गौरी होम मेकर्स हा संघ जिंकला आणि त्यांचे पॅकर्स जगदीश पाटील आणि त्याचबरोबर सागर पाटील यांच्याकडून मात्र निश्चितच त्यांना शुभेच्छा आल्यात. KJN धमाका 2021 5वं पर्व कामोटा जुई नौपाडा प्रीमियर लीग ज्याच्यामध्ये पहिलं पारितोषिक 1 लाख रुपये व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये व भव्य चषक, तसंच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांनाही आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आलीत. मालिकावी